हाय हॅलो नमस्ते आय एम सिद्धी वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी कुठे चालले हे तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे कळेलच। आज सकाळी नाश्त्याला मी साबुदाण्याचे वडे बनवले होते, कारण विनायकचा उपवास होता आणि भरपूर दिवस झाले वडे बनवलेच नव्हते। त्यामुळे मग मी म्हटलं की आज वडेच बनवावे, सगळ्यांचाच नाश्ता होईल आणि दुपारी बाहेर जायचं होतं। तर म्हटलं आता दोन दोन गोष्टी बनवण्यापेक्षा वडेच बनवते, म्हणजे सगळेच आवडीने खातील। तर शॉर्टमध्ये मी तुम्हाला याची रेसिपी सांगते की मी कसे हे बनवले। तर साबुदाणा मी सकाळी उठल्यावर भिजायला घातला आणि हे वडे साधारणतः मी 11च्या दरम्यान केले होते। तर तोपर्यंत साबुदाणा छान भिजला होता। तर साबुदाणा भिजल्यानंतर मी कुकरला बटाटे लावले आणि बटाटे फार शिजवायचे नाही आहेत, कारण की वड्यांवर जितकं मॉइश्चर राहील ना तितकेच ते फुटायची भीती असते। त्यामुळे मग खूप जास्त शिजवून घ्यायचे नाही। आणि त्यानंतर मग साबुदाण्यामध्ये ते बटाटे कुस्करून टाकायचे किंवा मग किसणीने किसायचे, म्हणजे त्यात काहीच लम्स राहत नाही। मिरची वाटून टाकायची, तुम्ही किती तिखट खातात त्यानुसार। मीठ ॲड करायचं, शेंगदाण्याचा कूट जाडसर थोडासा कूट टाकायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि हाताला पाणी लावायचं आणि त्यानंतर वडे थापायचे। तर मी इथे एकदमच बरेच वडे थापून ठेवले होते आणि मी लगेच मग सगळ्यांनाच एकदम गरम गरम वडे खायला दिले आणि शिवनेसुद्धा खूप आवडीने खाल्ले। त्याला आत्तापर्यंत मी खिचडीच दिली, मी वडे पहिल्यांदाच बनवले। मी शक्यतो तळणीच्या गोष्टी जास्त बनवत नाही, पण क्वचित कधीतरी खायला खूप छान लागतात। आणि त्याचसोबत खाण्यासाठी मी ते शेंगदाण्याची चटणी बनवली होती आणि यामध्ये मी दही आणि थोडीशी साखर ॲड केलेली आहे। आणि बाकी जशी तुम्ही बनवता तशीच तुम्ही रेग्युलर बनवू शकता, फक्त त्यात दही आणि साखर ॲड करा, त्याची टेस्ट खूप छान लागते। तर आज आम्हाला जायचं होतं खंडोबाला, विनायकचे 5 रविवार होते, सो त्यासाठी आजचा शेवटचा रविवार होता, त्यासाठी आम्ही चाललो होतो खंडोबाला आणि त्याचसोबत यमाईलासुद्धा जाणार होतो। आता जे या परिसरात राहतात त्यांना माहीत असेल आणि सध्या खूप ऊन आहे, त्यामुळे मग आम्ही थोडंसं उशिराच निघणार होतो आणि खूप छान झाले होते वडे। आतमधून इतके मऊ हलके होते आणि बाहेरून तितकेच क्रिस्पी होते। तर ते वडे मी सगळ्यांना खायला दिले आणि लगेच दुसरी बॅचसुद्धा इथे तळून घेतली आणि सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला। मग मी बाकीचं सगळं आवरून घेतलं। तर हे करण्याआधी मी लाडूला आंघोळ घालून झोपवलं होतं आणि माझी बाकीची कामं आवरेपर्यंत लाडूची झोप झाली। उठला ना की तो इतका ॲक्टिव्ह असतो आणि या वयामध्ये ना मुलं इतकी एक्सप्लोरर असतात, प्रत्येक गोष्टींकडे त्यांना बघायचं असतं। सो मी त्याला बाहेरच खेळायला ठेवते, म्हणजे त्याला बऱ्याच गोष्टी दिसतात। आणि ज्या दिवशी मी हा व्हिडिओ शूट केला त्याच दिवशी लाडू 5 महिन्याचा पूर्ण झाला आणि त्याचं 5 महिन्याचं रुटीन तुम्हाला बघायला आवडेल का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आम्ही आज चाललो आहे खंडोबाला आणि माझ्याकडे हे 2 ऑप्शन्स आहेत साड्यांमध्ये, तसे तर आणखीन 1-2 आहेत, पण मी या 2 फायनल केल्या आहेत। पण ही थोडीशी हेवी आहे काठापदरामधली आणि ही खूपच हलकी लाईट वेट आहे आणि सिंपल सोबर आहे। तर मी या 2 साड्यांमध्ये खूप कन्फ्यूज आहे। ही खूप छान आहे, पण आता लाडूला घेऊन चालली आहे, तर मला असं वाटतं एवढी हेवी साडी नको घालायला। आणि ही खूप सिंपल सोबर आहे, तर छान साडी घालू वाटते पण ती घालू नाही शकत। आणि ही साडी घातली तर खूपच सिंपल प्लेन वाटते, बट बघू मी कुठली वेअर करते। ही 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 तर साडी घालण्याआधी ना मी माझा मेकअप करून घेते, म्हणजे
खूप काही नाही, सिम्पलच करणार आहे. पण सगळ्यात आधी मी लावतीये सनस्क्रीन. आता उन्हाळा आहे तर सनस्क्रीन मस्ट आहे आणि फेस सोबतच आपल्या मानेला सुद्धा लावायची आहे. तर माझा बाकीचा मेकअप होईपर्यंत माझे लिप्स छान मॉइश्चराइज होतील. त्यानंतर मी लावते लॅक्मेची लुमी क्रीम. तुम्ही पाहिजे तर ही फाउंडेशन मध्ये मिक्स करू शकता किंवा मग हाय पॉइंट्स वर असं लावू शकता. हे मॉइश्चरायझर प्लस हायलायटर टाइप मध्ये काम करतं. त्यानंतर मी इथे वापरते बीबी क्रीम. हाताने छान ब्लेंड करते आणि फेस सोबतच नेकला सुद्धा लावायचा आहे. तर सिंपल मेकअप करायचा असेल ना तर बीबी क्रीम सुद्धा छान वर्क करते. कुठलाही हेवी बेस मी केलेला नाहीये, बट स्टील खूप छान दिसते. यानंतर ब्राउजला मी सेट करतेय. तर यात बघून मला करता येणार नाही, सो हे मी पटकन करून येते. आता मी आयब्रोज फिल केलेले आहेत. आता मी लायनर लावणार आणि लिपस्टिक लावणार. दॅट्स इट. तर हा आहे माझा फायनल लुक. आणि त्यानंतर मग मी बाहेर निघण्याच्या आधी एकदा लाडूला फीड करून घेतलं आणि त्यानंतर मग मंगळसूत्र वगैरे घातलं आणि निघालो. गाडी घेतल्यापासून कुठे देवाला जाणं झालंच नाही. प्लस आज लाडू 5 महिन्याचा पूर्ण झाला आणि कुठेही बाहेर जायचं म्हटलं ना की मी लाडूचं हे कॅरीकॉट ना सोबत कॅरीच करते. कारण मांडीवर घेऊन बसलो ना तर बाळाला सुद्धा त्रास होतो आणि घेऊन बसणाऱ्याला सुद्धा कंटिन्यू घेऊन बसावं लागतं. तर बाळसुद्धा कम्फर्टेबल राहतं या कॅरीकॉटमध्ये. आणि लाडू मस्त घरातून निघाल्यावर इथे मस्त बाहेर खिडकीतून पाहत होता की त्याला काय काय दिसतंय. आणि शिव नेहमीप्रमाणेच पुढे बसला होता. सो मागे ना मी खूप कम्फर्टेबली बसते, कारण की मग लाडूचं कॅरीकॉटसुद्धा राहतं आणि मी सुद्धा. आणि पुढे बसलं की मग लाडूला मांडीवर घ्यावं लागतं आणि शिव मग पुढे बसतो. तर इथे आम्ही खंडोबाला पोहोचलो. तर आम्ही गेलो होतो निमगावच्या खंडोबाला. तर बऱ्याच जणांना माहीत असेल की निमगाव आणि खरपुडी असे 2 खंडोबा आहेत. तर काही जण निमगावला जातात आणि काही जण खरपुडीला जातात. सो आमचा निमगावचा खंडोबा आहे आणि आमच्या घरापासून फार लांब नाही आहे. फार तर 1 तासभर लागतो. तर घरातनंच उशिरा निघलो. त्याचा फायदा म्हणजे ना एकतर अजिबात ऊन नव्हतं आणि गर्दीसुद्धा नव्हती. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की नॉर्मली खूप गर्दी असते, पण थोडंसं उशिरा गेल्यामुळे ना इथे अजिबात गर्दी नव्हती. आणि त्यामुळे ना शिवसुद्धा छान मोकळं फिरत होता. अदरवाईज मग त्याच्या हाताला धरून त्याला सगळीकडे फिरवावं लागलं असतं आणि तो पळण्यासाठी रडला असता. त्याला बोल बाबू, जय बाप्पा म्हण. जय बाप्पा. ये व्हेरी गुड. शिवला आहे ना प्रत्येक गोष्ट करायची असते जी आपण करतो आणि मित्रांमध्ये सगळ्याच लहान मुलांचं असंच असतं. त्यानंतर इथे खूप छान दर्शन झालं आणि त्यानंतर मग इथून आम्ही यमाईला गेलो आणि तिथेसुद्धा अजिबात गर्दी नव्हती. तिथेसुद्धा छान दर्शन झालं
आणि माझं मंगळसूत्र हे मी गाडीत काढून ठेवलं आणि ते तसंच राहिलं. त्यानंतर इथून थोडासा प्रसाद घेतला, खाऊ घेतला आणि मग आम्ही निघालो. आणि येता येता मग आम्ही गेलो होतो शिवच्या आत्तूकडे आणि तिकडेच मग आम्ही जेवणं वगैरे केली. सो घरी येता येता आम्हाला खूप उशीर झाला, त्यामुळे मग बाकीचं काही शूट केलं नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.